मित्रांनो, सकाळी उठल्यापासून थकवा जाणवतो का? हात पायात वारंवार मुंग्या येतात का? चालताना तोल जातो का? लक्ष केंद्रित होत नाही, सतत विसराळूपणा जाणवतो का? अनेक लोक या लक्षणाकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात वय वाढल्यामुळे असे होत असेल. पण काही वेळा ही लक्षणे शरीरात व्हिटॅमिन B12 ची कमतरता असल्याचे संकेत असू शकतात. वेळेवर लक्ष दिले नाही तर रक्तनिर्मिती, मज्जातंतू आणि मेंदूच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्हिटॅमिन B12 म्हणजे काय, त्याची कमतरता का होते, सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत, कोणाला जास्त धोका असतो, कोणते पदार्थ खावेत आणि ही कमतरता कशी टाळता येईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुरुवातीला बघूयात नंबर 1, व्हिटॅमिन B12 म्हणजे काय? व्हिटॅमिन B12 हे शरीरासाठी अत्यंत आवश्यक जीवनसत्व आहे. हे लाल रक्तपेशी तयार होण्यासाठी, मज्जातंतू निरोगी ठेवण्यासाठी आणि शरीरातील DNA तयार होण्यासाठी महत्वाची भूमिका बजावते. याशिवाय मेंदूचे कार्य सुरळीत राहण्यासाठी B12 आवश्यक आहे. शरीर हे जीवनसत्व स्वतः तयार करू शकत नाही, त्यामुळे ते आहारातून किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने पूरक औषधामधून मिळते. जर शरीरात B12 कमी झाले तर त्याचा परिणाम हळूहळू संपूर्ण शरीरावर दिसू लागतो. नंबर 2, व्हिटॅमिन B12 ची कमतरता का होते? अनेकांना वाटते की फक्त कमी खाल्ल्यामुळे B12 कमी होते, पण तसे नाही. कमतरतेची अनेक कारणे असू शकतात. सर्वप्रथम म्हणजे पूर्ण शाकाहारी आहार. B12 मुख्यतः प्राणीजन्य पदार्थांमध्ये आढळते, त्यामुळे काही शाकाहारी लोकांमध्ये कमतरता होऊ शकते. दुसरे म्हणजे वय वाढणे. 50-60 वर्षानंतर काही लोकांच्या शरीरात B12 शोषण्याची क्षमता कमी होऊ शकते. तिसरं म्हणजे पोट किंवा आतड्यांचे काही आजार. काही औषधांचा दीर्घकाळ वापर देखील B12 ची पातळी कमी होण्याशी संबंधित असू शकतो. याचा अर्थ प्रत्येक शाकाहारी व्यक्ती किंवा प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीला B12 ची कमतरता असते असे नाही. नंबर 3, सुरुवातीची लक्षणे. व्हिटॅमिन B12 ची कमतरता अचानक दिसत नाही. सुरुवातीला व्यक्तीला सतत थकवा जाणवतो. काही लोकांना काम करण्याची इच्छा होत नाही. थोडे चालले तरी अशक्तपणा जाणवतो. हात पायात मुंग्या येणे किंवा बधीरपणा जाणवू शकतो. चालताना तोल जाणे किंवा पाय जड झाल्यासारखे वाटू शकते. लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. काही लोक विसरळू होतात. जीभ लाल होणे किंवा दुखणे अशी लक्षणेही काही वेळा दिसू शकतात. त्वचा फिक्कट दिसणे किंवा श्वास लागणे ही देखील काही लोकांमध्ये दिसणारी लक्षणे आहेत. ही लक्षणे इतर आजारामध्येही असू शकतात, त्यामुळे तपासणीशिवाय निष्कर्ष काढू नका. नंबर 4, कोणाला जास्त धोका असतो? 60 वर्षावरील व्यक्तीमध्ये B12 ची कमतरता तुलनेने जास्त दिसू शकते. पूर्ण शाकाहारी व्यक्तींनी विशेष लक्ष द्यावे. मधुमेह असलेल्या काही रुग्णांमध्ये, विशेषतः काही औषधे दीर्घकाळ घेतल्यास B12 कमी होण्याचा धोका वाढू शकतो. पोटाची शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तीमध्येही B12 शोषण कमी होऊ शकते. आतड्यांचे काही विकार असलेल्या व्यक्तींनाही धोका असू शकतो. नंबर 5, B12 कमी झाल्यास काय होऊ शकते? जर कमतरता दीर्घकाळ राहिली आणि उपचार झाले नाहीत तर लाल रक्तपेशी कमी होऊन रक्ताल्पता होऊ शकते. मज्जातंतूवर परिणाम होऊन हात पाय बधीर होणे किंवा मुंग्या येणे वाढू शकते. चालताना तोल जाणे किंवा स्नायूमध्ये कमजोरी जाणवू शकते. काही लोकांमध्ये स्मरणशक्ती किंवा लक्ष केंद्रित करण्यावरही परिणाम दिसू शकतो. मात्र हे सर्व प्रत्येक व्यक्तीत होईलच असे नाही. नंबर 6, कोणते पदार्थ खावेत? दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ जसे की दही, पनीर, अंडी, मासे, चिकन जे खातात त्यांच्यासाठी यकृत तसेच B12 ने समृद्ध काही अन्नपदार्थ उपलब्ध असतात. जर तुम्ही पूर्ण शाकाहारी असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार B12 तपासणी किंवा पूरक आहाराची गरज आहे का ते विचारू शकतात. नंबर 7, तपासणी कधी करावी? जर सतत थकवा, हात पायात मुंग्या येणे, चालताना तोल जाणे किंवा रक्ताल्पतेची लक्षणे असतील तर डॉक्टर B12 ची रक्त तपासणी किंवा गरजेनुसार इतर तपासण्या सुचवू शकतात. तपासणीशिवाय स्वतःच औषधे सुरू करणे योग्य नाही. नंबर 8, स्वतःहून इंजेक्शन किंवा गोळ्या घेऊ नका. आजकाल अनेक लोक कोणतीही तपासणी न करता B12 इंजेक्शन घेतात, पण प्रत्येकाला इंजेक्शनची गरज असतेच असे नाही. कमतरतेचे कारण काय आहे हे समजून घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे महत्त्वाचे आहे. नंबर 9, B12 ची कमतरता कशी टाळावी? संतुलित आहार घ्या. डॉक्टरांनी सांगितल्यास नियमित तपासणी करा. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने B12 पूरक आहार घ्या. स्वतःहून औषधे किंवा इंजेक्शन घेणे टाळा. नंबर 10, लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी. व्हिटॅमिन B12 ची कमतरता ही सामान्य असू शकते, पण तिच्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेवर तपासणी किंवा योग्य उपचार घेतल्यास अनेक लोकांमध्ये ही कमतरता सुधारू शकते.
मित्रांनो, शरीर सतत काही ना काही संकेत देत असते. वारंवार थकवा येणे, हातापायात मुंग्या येणे, तोल जाणे किंवा विसराळूपणा ही लक्षणे किरकोळ समजून दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासणी केल्यास कारण समजू शकते आणि योग्य उपचार सुरू करता येतात. निरोगी राहण्यासाठी फक्त पोट भरणे पुरेसे नसते, तर शरीराला आवश्यक पोषण मिळणेही तितकेच महत्त्वाचे असते. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर तो तुमच्या कुटुंबीय आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. विशेषतः 50 वर्षावरील व्यक्तींनी ही माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. अशाच विश्वासार्ह आरोग्यविषयक माहितीसाठी विद्यास हेल्थ अँड टिप्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.